नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण एका राशीबद्दल बोलणार आहोत. ती रास म्हणजे मेष. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, तुमचा स्वामी मंगळ तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह देतो. पण ऑक्टोबर 2025 हा महिना तुमच्यासाठी कसा असेल, कुठे मिळणार यश आणि कुठे ठेवावा लागेल संयम, तर चला तुमच्या संपूर्ण महिन्याच्या भविष्याचा सविस्तर वेध घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना मिश्र फळ देणारा असणार आहे. महिन्याची सुरुवात उत्साह आणि नवीन संधी घेऊन येईल. खास करून महिन्याच्या सुरुवातीला तुमचं लक्ष तुमच्या भागीदारी आणि सार्वजनिक जीवनावर असेल. तुमची संवाद साधण्याची क्षमता वाढेल आणि तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनेल. मात्र 17 ऑक्टोबर नंतर सूर्याचे गोचर तुमच्या वैवाहिक जीवनात आणि व्यवसायाच्या भागीदारीत काही समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे या काळात बोलताना आणि निर्णय घेताना तुम्हाला जास्त संयम बाळगावा लागेल. या महिन्यात तुम्हाला छोटे छोटे लक्ष्य निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. मित्रांचे आणि भागीदारांचे उत्कृष्ट सहकार्य मिळेल. कोणतीही नवीन डील करण्यापूर्वी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. नोकरदारांसाठी महिन्याची सुरुवात उत्कृष्ट आहे. तुमची कार्यक्षमता वाढेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. 17 ऑक्टोबर नंतर कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा गटबाजीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि शिस्तबद्ध राहा. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी महिन्याचा उत्तरार्ध म्हणजे 19 ऑक्टोबर नंतर अनुकूल आहे. गुरुग्रहाचे गोचर तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. आर्थिक बाबतीत हा महिना स्थिरता आणि वाढ दर्शवते आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि तुम्हाला अपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः स्थावर मालमत्तेपासून फायदा होण्याची चिन्हे आहेत. मात्र खर्चाचे प्रमाण देखील व्यस्त राहू शकते, ज्यामुळे काही प्रमाणात मानसिक अस्वस्थता जाणवेल. कर्ज घेणे किंवा उधारी देणे घेणे यांसारख्या मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये अतिशय सावधानता बाळगा. महिन्याच्या शेवटी गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. जुगार सदृश व्यवहार कटाक्षाने टाळा. व्यवहारामध्ये विवेक बाळगणे महत्त्वाचे आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा महिना उतार चढाव दिसतील. मंगळ तुमच्या सप्तम भावात असल्याने जोडीदारासोबत वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. राग आणि आक्रमकता टाळून संवादातून समस्या सोडवा. महिन्याचा उत्तरार्ध म्हणजे 27 ऑक्टोबर नंतर वैवाहिक जीवनासाठी अधिक आव्हानात्मक असू शकतो. शांत आणि प्रामाणिक संभाषण तुमचे नाते अधिक घट्ट करेल. तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास करणे किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देणे हे नात्यातील गोडवा वाढवेल. पारिवारिक जीवन सामान्यतः आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या जास्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर वेळेत लक्ष द्यावे लागेल. तुमचा आहार आणि झोप वेळेवर असावी. मानसिक ताण जाणवल्यास योग किंवा ध्यान केल्याने फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिना उत्कृष्ट आहे. तुमची एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. फक्त प्रामाणिकपणा, वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्य ठेवा. या महिन्यात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी काही अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही नियमितपणे देवी दुर्गेची पूजा करावी आणि देवीला शृंगार सामग्री अर्पण करावी. यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. मेष राशीच्या मित्रांनो, ऑक्टोबर 2025 हा महिना तुमच्यासाठी धाडस, प्रगती आणि संयमाचा
समन्वय साधण्याचा काळ आहे. मोठी उद्दिष्ट ठेवा, पण शांत डोक्याने आणि विवेकबुद्धीने निर्णय घ्या. तुमच्या प्रयत्नांची जोड तुमच्या नशिबाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, मेष राशीच्या प्रेम जीवनात ऑक्टोबर महिन्यात बुध आणि मंगळाचे गोचर मोठे बदल घडवून आणेल. महिन्याची सुरुवात म्हणजे 1 ते 15 ऑक्टोबर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांना अधिक गांभीर्याने घ्याल. जोडीदारासोबतचे तुमचे नातेसंबंध स्थिर आणि सुरक्षित करण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. केवळ शब्दांनी नव्हे तर प्रत्यक्ष मदतीने आणि कृतीने प्रेम व्यक्त कराल. रोमॅन्टिक डेट किंवा छोटे उपहार देऊन तुम्ही नात्यात गोडवा निर्माण करू शकता. विवाहितांसाठी हा काळ छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि संवादावर भर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिन्याचा उत्तरार्ध म्हणजे 16 ते 31 ऑक्टोबर या दरम्यान मंगळाचा प्रभाव वाढल्यामुळे जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा वाद वाढू शकतो. अविवाहितांसाठी या काळात तुम्हाला एखाद्या खास व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू शकते, जो विश्वसनीयता आणि स्थिरतेचे गुण असलेला असेल. पण कोणतीही मोठी प्रतिज्ञा किंवा वचन देण्यापूर्वी नक्की विचार करा. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात मेष राशीच्या लोकांनी आरोग्याबद्दल अधिक जागृत असणे आवश्यक आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला ऊर्जा देईल, पण कामाचा ताण वाढल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. त्यामुळे कामाचे आणि विश्रांतीचे योग्य संतुलन राखा. पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. तामसिक आहार म्हणजे तेलकट, मसालेदार टाळा आणि साधे सात्विक अन्न खा. मानसिक शांती, ध्यान आणि प्राणायाम केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता येईल. मेष राशीचे विद्यार्थी या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. गुरु किंवा मंगळाचा तुम्हाला चांगला पाठिंबा असेल. एकाग्रता आणि यश म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल, ज्यामुळे अभ्यासातील बारीक सारीक चुकांची शक्यता कमी होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्यांसाठी उत्तम संधी निर्माण होतील. यशासाठी केवळ मेहनतच नाही तर वेळेचे नियोजन आणि चांगल्या लोकांची संगत देखील आवश्यक आहे. या महिन्यामध्ये कुटुंबासह धार्मिक स्थळांना भेट देण्याचा किंवा पर्यटनाचा योग आहे. करिअर, व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. मेष राशीसाठी शुभ तारखा आहेत 1, 2, 9, 10, 18, 28 आणि 29 ऑक्टोबर. हे दिवस विशेषतः महत्त्वपूर्ण आणि अनुकूल दिवस असू शकतात, ज्यात महत्त्वाचे निर्णय घेता येतील. मित्रांनो, 17 ते 27 ऑक्टोबर या काळात वादविवाद, भागीदारी समस्या किंवा आर्थिक व्यवहार जास्त सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला काही मेष राशीच्या माझ्या मित्रांनो, तुम्हाला काही उपाय करायचे आहे जेणेकरून तुमचा हा जो ऑक्टोबर महिना आहे तो तुम्हाला आनंदाचा जाओ. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले करायचे आहे सूर्य उपासना. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. यामुळे तुम्हाला स्पष्टता आणि ऊर्जा मिळेल. 2 म्हणजे संकटातून मुक्ती. दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. यामुळे इच्छाशक्ती वाढेल आणि येणाऱ्या समस्यांपासून संरक्षण मिळेल. 3 पिंपळाची सेवा. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा किंवा मोहरीचे तेल अर्पण करा. मित्रांनो, ही झाली मेष राशीबद्दल माहिती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.